नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. इकडे गुंजा आणि कबीरचं लग्न सुरू असतं. त्यावेळी गुरुजी कबीरला सांगतात की हा हिरवा चुडा गुंजाच्या हातात भरा. आणि त्या हिरव्या बांगड्या बघून कबीरला देखील आठवतं की मृण्मयीने त्याला डोंगरवाडीहून एक खास गोष्ट आणायला सांगितली होती आणि हिरवा चुडा त्याने मृण्मयीसाठी घेतलेला होता. सरपंच म्हणतात की अरे भर की तिच्या हातात लवकर, आता किती वेळ वाट बघणार आहेस. त्यामुळे नाईलाजाने कबीरला गुंजाच्या हातामध्ये बांगड्या भराव्या लागतात, परंतु तो बांगड्या पूर्ण भरत नाही. कडू आजी येते आणि म्हणते की अरे घाल की पूर्ण. आणि मग कडू आजी कबीरच्या हाताला हात लावून गुंजाच्या हातामध्ये तो चुडा भरून घेते. आणि कडू आजी कबीरला म्हणते की आता कुठे जाशील रे चोरा, तुला काय वाटलं आमच्या वाडीवरच्या पोरी म्हणजे काय देवासमोरची खिरापत आहे. नंतर कडू आजी हिसक्यानेच गुंजा आणि कबीरची गाठ बांधते. इकडे मृण्मयी किचनमध्ये रडत असते. त्याच वेळी मधू तिथे येते. मृण्मयीला ती रडताना बघते आणि म्हणते की मृण्मयी अगं तू काय करतेयस. मृण्मयी लगेचच आवराआवर करायला लागते आणि म्हणते की अगं तुम्ही ते सर्वांसाठी जेवण गरम करत होते. मधू तिला विचारते की स्वतःचं रडू लपवायला किचनमध्ये आली आहेस ना. आणि मग मृण्मयी रडायला लागते आणि मधूच्या गळ्यात पडते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. मधू मृण्मयीला विचारते की एवढं मोठं दुःख साठवून तू आम्हाला हसायला सांगतेस. अगं लहानपणापासून ओळखते तुला, तुझा खरा आनंदही कळतो आणि खोटाही. अजून तू माप ओलांडून घरी आली सुद्धा नाही आणि तरीही आमच्या सुखदुःखात आमची साथ देतेस. परंतु आज काही जो तू मनाचा मोठेपणा दाखवला आहे ना, त्यात खरंच कौतुक आहे. मृण्मयी पुन्हा एकदा मधूला मिठी मारते आणि म्हणते की अगं तू बस ना आता, अजून किती रडवणार आहेस मला. तेव्हा मधू म्हणते की अगं रडू नकोस, सगळं काही ठीक होईल. तर इकडे कबीर आणि गुंजा बसलेले असतात. त्यावेळी गावकरी म्हणतात की उठा आता. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कबीर आणि गुंजा सर्व काही करत असतात. त्यानंतर गुंजा आणि कबीर एकत्र 7 वचन पूर्ण करतात. 7 फेरे पूर्ण झाल्यानंतर गुरुजी कबीर आणि गुंजाला सांगतात की आता तुम्ही दोघं पती पत्नी आहात. आता हे लग्न परिपूर्ण झालंय. कबीर म्हणतो की झालं का तुमच्या मनासारखं, केलंय मी आता लग्न. आणि हे लग्न मी का केलंय हे फक्त मला आणि गुंजाला माहितीये. आता निघू द्यात, मला येतो मी. असं म्हणून गळ्यातला हार आणि कपाळाचं बाशी कबीर काढतो आणि तिथेच फेकून देऊन तो निघतो. कडूआजी त्याला म्हणते की अरे कुठे निघालास, बायकोला सोडून चाललास का. कडूआजी गावकऱ्यांना सांगते की त्याला अजिबात जाऊ देऊ नका. त्यामुळे गावकरी देखील त्याच्या मागोमाग जातात आणि त्याला पकडतात. तेवढ्यातच बाबळी गुंजाकडे येते आणि गुंजाला मिठी मारून ती खूप रडत असते. तर इकडे गावकऱ्यांनी कबीरला पकडून आणलेलं असतं आणि गुंजाची देखील पाठवणी सुरू असते. मोठ्या धीराने बाबळी गुंजाला बाहेर घेऊन येते. गुंजा मात्र बाबळीच्या गळ्यात पडून खूप रडत असते. सगळा गाव गुंजासाठी रडत असतो. गुंजाची मैत्रीण देखील खूप रडत असते. खारक्या देखील रडत असतो. कबीर मात्र हातातलं घड्याळ बघत असतो आणि म्हणतो की मला वेळ नाहीये, आटपा लवकर. तर कडूआजी गुंजाच्या हातामध्ये गाठोडं देते आणि म्हणते की हे घे गाठोडं आणि निघ आता. आता त्याचा हात सोडायचा नाही, चल निघ इथून, असं म्हणून ती गुंजाला लोटून देते. तर बाबळी कबीरला म्हणते की जावई बापू फक्त थोडा वेळ थांबा, माझ्या लेकीने आज काहीच खाल्लं नाही, तिच्यासाठी फक्त 2 घास आणून देते. कबीर म्हणतो की जे काही करायचंय ते लवकर करा, माझ्या बसची वेळ झाली आहे. बाबळी लगेचच घरामध्ये जाते आणि भाकर शोधत असते. तर इकडे बुधाचा साथीदार आलेला असतो. जिथे बुधाला डांबून ठेवलेलं असतं तिथून तो बुधाला सोडवतो. बुधा मात्र त्याच्या एक कानाखाली ठेवून देतो आणि म्हणतो की काय बापाच्या वरातीत नाचायला गेला होतास का. तर तो मुलगा म्हणतो की दादा मी चावी कशी आणली आहे माझं मला माहिती आहे. इथं सर्वजण लग्नाची तयारी करतायत, चला तुम्ही. तो लगेचच गाडी काढतो आणि बुधा म्हणतो की आता मी गुंजाला असं तसं नाही सोडणार. तर इकडे बाबळी भाकरी घेऊन रडत असते. त्याचवेळी कडूआजी तिथे येते आणि म्हणते की किती वेळ लावणार आहेस अजून. तर कडूआजी त्या भाकरी घेते आणि भाकरी ठेवायला कुठलाही कागद सापडत. गुंजाचं स्कॉलरशिपचं प्रमाणपत्र तिथं पडलेलं असतं. कडूआजी ते स्कॉलरशिपचं प्रमाणपत्र घेते आणि त्यामध्येच भाकरी बांधून गुंजाला आणून देते. गुंजा जेव्हा ते स्कॉलरशिपचं प्रमाणपत्र बघते तेव्हा तिला फार रडायला येते. तिला सर्व आठवत असतं की जेव्हा तिला स्कॉलरशिप भेटली होती तेव्हा ती किती आनंदात होती. आणि हे सर्व आठवून गुंजाला फार त्रास होत असतो. तर कडूआजी म्हणते की अगं रडतीयस काय, चल तो निघालाय, जा इथून. आणि ती गुंजाला धक्के मारून तिथून काढून देत असते. बाबळी पटकन बाहेर येते. बाबळी खूप रडत असते. गुंजा पुन्हा एकदा मागे जाते आणि बाबळीच्या गळ्यात पडून रडत असते. कडूआजी दोघींनाही बाजूला करते आणि म्हणते की जा, तो खोळंबलाय तिथे. बाबळी कबीर जवळ जाते आणि कबीरच्या पाया पडत असते. तेव्हा कबीर म्हणतो की राहू द्या. बाबळी म्हणते की जावई बापू तुम्ही माझ्या लेकीला एकटं सोडू नका.
आता तुम्ही सोबत राहायचं, सावली आहे तुमची ती. सूर्य जरी माथ्यावर तळपत असला ना तरी पायाशी खेळून राहील तुमच्या ती. तुम्ही तिला अंतर देऊ नका. माझ्या आतड्याला गाठ मारून मी तुम्हाला काळीच दिलंय माझं. तुम्ही माझ्या लेकीला सांभाळा. बाबळी खूप रडत असते तेव्हा कबीर म्हणतो की हे बघा गुंजाची आई, माझा मोबाईल काढून आणि माझ्या गळ्याला कोयता लावून तुम्ही लोकांनी माझं लग्न लावून दिलंय. अशा लग्नाला लग्न म्हणत नाहीत. तर बाबळी म्हणते की असं नका म्हणू, आणि तसंही आता तुमचं लग्न झालंय जावई बापू. कबीर म्हणतो की प्लीज मला जावई बापू म्हणू नका आणि माझं लग्न ठरलंय. तुमची गुंजा चांगली मुलगी आहे, पण मी काय वाईट नाही आहे, आणि प्रत्येक चांगल्या मुलीशी मी काय लग्न करत बसायचं आहे का? तुमच्या ह्या अशा प्रथेमुळे तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य बर्बाद करताय. तुम्हाला कळत नाही का? ज्याचं तुमच्या मुलीवर प्रेमच नाही आहे अशा मुलीला गळ्यात बांधलंय तुम्ही मला. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माझा काय दोष? मी का माझं आयुष्य हिच्यासोबत घालवायचं? मी का म्हणून दुहेरी आयुष्य जगायचं? रीत तर तुमची पूर्ण झाली, परंतु जीव माझा गेलाय. कडू आजी कबीरला म्हणते की काय रे, तुझा जीव कशापायी चाललाय? आणि रानमेवा खाताना तर खूपच गोड लागलं ना, मग आता तर काटे टोचणारच. तेव्हा कबीर म्हणतो की तुम्ही तर काही बोलू नका. किती घाण आणि भयंकर बोलता. तुमचं तरी तुम्हाला माहिती आहे? एकदा ऐका तुम्ही. ती गुंजा कोण आहे? तुमच्या मुलाची मुलगी की मुलीची मुलगी ते तर काही मला माहीत नाही, परंतु ती तुमची नात आहे ना, आणि तरीसुद्धा तुम्ही तिला असं ढकलून देताय. तुम्हाला त्याची भीती नाही वाटत? तेव्हा तुम्हाला तुमचा देवडोंगरोबा नाही आठवत का? आजी कधी अशी नसते. हा मी आहे शहरी, पण नात्यातली माया कळते आम्हाला. इथे तर सगळेच एकमेकांच्या जीवावर उठलेत. हा अशा निष्पाप मुलीचं आयुष्य बर्बाद करून टाकलंय तुम्ही सर्वांनी मिळून. आणि गुंजाकडे बघून तो म्हणतो की हे पाप माझ्या खात्यात आलंय. तर बुधा आणि त्याचा साथीदार देखील आलेला असतो आणि ते लपून हे सर्व बघत असतात. बाबळी गुंजाचा हात कबीरच्या हातामध्ये देते, परंतु कबीर त्याचा हात काढून घेतो. कबीर पुढे निघून जातो. बाबळी गुंजाला म्हणते की जा बाई, तू शहरात जा. आता तिथेच तुझं घर आहे, आणि शहरात जर तुला तुझा बाप भेटला तर त्याला माझी कहाणी सांग. जा पोरी, इथून निघून जा. असं म्हणत बाबळी अगदी जड अंतकरणाने गुंजाची पाठवणी करत असते. गुंजा देखील आता निघून गेलेली असते. मात्र कडू आजी हसत असते. कडू आजी म्हणते की माझ्या छातीवरची धोंड उतरली. गेली एकदाची अवदसा घरातून. काहीतरी माझ्या डोईला भारच होत चालली होती. आजपासून डोंगरवाडीची कवाडं हिच्यासाठी कायमची बंद. आणि असं म्हणून कडू आजी मोठमोठ्याने हसत असते, परंतु बाबळी मात्र खूप रडत असते. बाबळीला खूप वाईट वाटलेलं असतं. आजूबाजूच्या बायका बाबळीला समजावत असतात. तर एका टेम्पोमधून गुंजा आणि कबीर दोघंही चाललेले असतात. कबीर मात्र उदास असतो आणि अगदी तोंड पाडून बसलेला असतो. गुंजाला मात्र डोंगरवाडीच्या सगळ्या आठवणी आठवत असतात. गावभर बुंदीसोबत फिरणं, मुलींसोबत लगोरी खेळणं, डान्स करणं, सकाळी उठल्यानंतर पाण्याच्या टाकीवर जाऊन देवाला नमस्कार करणं, या सगळ्या गोष्टी गुंजाला आठवत असतात आणि तिला खूप रडायला येत असतं. मोठ्या जड अंतकरणाने ती डोंगरवाडीला निरोप देत असते आणि खूप रडत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कबीर आता घरी आलेला असतो तेव्हा मधू कबीरला विचारते की कबीर, अरे असा गप्प का आहेस? किती स्टोरी घेऊन आलास मग? कबीरला मात्र त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. तेवढ्यातच गुंजा तिचं गाठोडं घेऊन तिथं आलेली असते. आणि बाजूचं ठेवलेलं आरतीचं ताट हे गुंजाच्या हातून खाली पडतं. त्यात खूप सारं कुंकू असतं. मधू विचारते की कबीर, ही मुलगी कोण आहे? तेव्हा गुंजा म्हणते की मी गुंजा आहे. आणि जे ताटातलं कुंकू सांडलेलं असतं त्यावर पाय पडून गुंजा आतमध्ये येत असते. तर गुंजाच्या पायाचे ठसे हे फरशीवर उमटलेले असतात. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.